मंडळी, आयुष्याच्या प्रवासात हास्याचं तिकीट काढायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संभार. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झालेत कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ. त्यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम कलाकार हरीश दुधाडे, अश्विनी कासार, मालिकेचा दिग्दर्शक भीमराव मुडे, कलाकार चंद्रलेखा जोशी, रूपल नंद आणि मालिकेची निर्माती मनवा नाईक. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, दिसतं तसं नसतं म्हणूनच तर जग फसतं. असंच काहीसं पुढील प्रहसनात होणार आहे. जे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत विनोदाचे नवे फंडे ईशा डे, निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप आणि फिल्टर पडायचा बच्चन गौरव मोरे. हॅलो हॅलो. हा, बोल बोल बोल. कोण? प्रसाद? प्रसाद आपल्याला नाही बोलणारच नाही तर. अरे नको काळजी करू बाबा, मी बोलतो ना तुला. जगातला प्रसाद नावाचा कुठलाही व्यक्ती असू दे, आपल्याला नाही बोलू शकत नाही. अरे प्रत्येकाचं टॅलेंट आपल्या हातात आहे बाबा. डोंट वरी, मी बोलतो. एकच मिनिट. हां, मी तुला करतो फोन करतो. हां, एकच मिनिट. हॅलो ताई. दादा. का झालं? असं रडताय का तुम्ही? नाही नाही, कुठं काय नाही. काय झालं सांगा तरी. अचानक असं झाडू मारता मारता रडताय म्हणजे काय झालं? काय नाही दादा, काय नाही. आज समीर चौगुले बरोबर स्किट नाही म्हणून रडताय का? काय बोलतो साहेब? सॉरी सॉरी. नाही मग काय, बाहेर लोक तुम्हाला कॉमेडीचा सचिन असं म्हणतात म्हणून रडताय का? कशाला गरीबाची मस्करी करता साहेब? आणि तुम्ही कॉमेडीचे करता ते चालतं हे. काय झालं तुम्ही करा करा, मस्करी करा. का रडताय तुम्ही? स्वतःचे एपिसोड बघितलेत का तुम्ही? काय झालं काय तुम्हाला सांगा तरी ऍटलीस्ट. आज पहिलाच दिवस आहे माझ्या घरात तुमचं काम करण्याचं, तुम्ही रडताय. ताई मला सांगा ना, मी तुमचा भाऊ आहे. बोला माझ्यासोबत काय झालं ते. काय सांगू साहेब तुम्हाला? आता जे तर लिहिलं असणार ते आपल्याला बोलायला लागणार ना. या इथं बसा, सोप्यावर बसा. या इथे इथे चेअरवर बसा. नाही नाही बसा 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 नाही साहेब. बसा बसा. काय काय बसा बसा साहेब बसा. साहेब मला सांगा, हा. तुमचं काम जर छान चाललंय, चांगले पैसे मिळत आहेत तुम्हाला, आणि कोणतरी येऊन सांगितलं काम सोडा, आता काय कराल तुम्ही? मी अरे सणासण हानी त्याला धरून मी. हा का नाही? मग? हा. मग आता मला सांगा, तुमच्यासारख्या चांगल्या माणसाकडं मला इथं घरकाम मिळालंय आणि माझा नवरा सांगतो काम सोड. का सोडायचं मी? मला हे कळत नाही. तुमचा नवरा तुम्हाला अचानक का सोड म्हणतो काम, तेच मला कळत नाही. काय बोलू मी? तुम्हीच विचारा त्याला. येतोय तो, मला म्हणला आत्ताच्या आत्ता काम बंद कर, मी घ्यायला येतोय, तुला घेऊन जाणार. मला नाही जायचं साहेब. मी काय साहेब 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 तो आला वाटतं. लय गरम डोक्याचा माणूस आहे, मला लय भीती वाटते त्याची. कोण आहे तुमचा नवरा? कोण आहे? गरम डोक्याचा माणूस. एवढं गरम डोक्यात मला काय अंड फोडून त्याला काय बिर्याणी बनवायची आहे? नका ना अशी कॉमेडी करू साहेब. सॉरी सॉरी, अजिबात काळजी करू. काय नाव नवऱ्याचं? पृथ्वी प्रताप. असे प्री प्रो प्राप्रू लय सरळ केले तुम्ही, कळलं ना? अरे असल्याना सरळ करणं. आपने दाये पैर का मैले असं म्हणा ना. असं का? करू. दार उघडा. माझ्याच घरात मला सांगतो दारू उघडायला. मारल तो मला. काय बोलताय? आपण कॉमेडी केली की करणार. हिंदी कॉमेडी केला आपण काय करायचं? दार उघडा. साहेब मारल तो, लवकर उघडा साहेब, मारल तो. मला मारल. असे मराठीचे शब्द फेकून मारेल ना, जागीच घायल होतो. दार उघडा ना साहेब. उघडलं दार. वच्चे वच्चे नाही रे, बच्चे. ए बच्चे. वत्सला वरडू नको, इथंच आहे मी. थांबा थांबा. घरी चल. मी नाही येणार. आत्ताच्या आत्ता घरी चल. मी नाही येणार, मला काम करायचंय. काय म्हणलं होतं मी? काय म्हणलं होतं? काम सोड, नाही तर मग मी काय करशील? काय करशील साहेब? चल, सांग. साहेब 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 साहेब, बघा बघा कसं अंगाव येतोय बघा. मला काम करायचं. साहेब बाजूला हो, एक मिनिट. स्टॉप.
व्हॉट लुकड आय ड्रॉप नो अप अप वाईफ रिस्पेक्ट नो वाईफ एन्जॉय लाईफ अंडरस्टँड नो आय एम छोट्या बयोची मोठी गोष्ट कारण गुन्ह्याला माफी नाही ऑल पोलीस कमिंग हिअर प्रमोशन येस पोलीस युअर कॉमेडी डिस्काउंट 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 ऑल पोलीस युअर कॉमेडी डिस्काउंट 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 माय कॉमेडी डायरेक्ट टायराच्या आत हर कॉमेडी बर्फाच्या लादीवर सर 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 ओके सो आईस ए आप नाकाच्या लेवलला ओके वॉज आय टॉकिंग टू यू ओ माय गॉड वॉज आय विल यू प्लीज स्टे आउट ऑफ माय ओन पर्सनल मॅटर पृथ्वी There's no need to interfere. Just shut up. She's my wife. I'm talking to her. What are you doing, Prithvi? You What did cannot we discuss last? You cannot talk to my boss like Oh. that. Please don't create a scene in my workplace. For your information, he's your boss, not mine. But you cannot create a scene in my workplace. Am I creating a scene Of here? course you are creating a scene. Please leave. Vatsala, what did we discuss last night? What did we discuss last night? What? That you will be not working with this guy anymore. But I do want to work now. I want you to come with me. Right now. I am right freaking now. I am not going anywhere. Please You are leave. coming with me No, right I'm now. not going with you. Sir, Let's go. Sahib, Let's go. Sahib, Vatsala, Sahib, let's go. Sahib, सांगा त्याला मी नाही Now येणार. you are creating a scene. Sahib, Let's go. I am not going anywhere. आता मी काय एक लक्षात घ्या तुम्ही सांगतो तुम्ही Oh, you're going to speak? Speak. Speak. Speak up. Speak up. Prithvi, you Speak. can- Speak. 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 आमिर दादा शेवटचं वाजव Hey, hey, गप आहे. गप. गप. बोला ना साहेब. मी बोलतोय ना. वाचवा ना साहेब, मला नाही जायचं, मला घरी हे साहेब. बघा तुम्ही दोघं माझ्या घरामध्ये असं भांडण करू नका एक लक्षात घ्या तुम्ही ज्या थराला जाऊन बोलताय ज्या भाषेत बोलताय ना बापरे 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 मला सहन होत नाहीये माझा काहीतरी एक स्तर आहे तुम्ही माझ्या घरातून माझी इज्जत काढू नका प्लीज माझ्या घरातून जा बाबा प्लीज काय कुठल्या लेवलला भांडता तुम्ही उद्या लोक मला काय बोलतील तुझ्या घरामध्ये लोक अशा ह्या शब्दात अशा भाषेत भांडतात नाही 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 तुम्ही जा माझ्या घरातून जा नाही प्लीज साहेब, प्लीज, आय डोंट वॉन्ट टू लीव साहेब, प्लीज. You're coming with me right now. आय एम नॉट गोइंग एनीवेअर. I don't want any more arguments. No, you're coming with me. आय एम Come, नॉट come. गोइंग एनीवेअर. तुम्ही ज्या भाषेत भांडताय ना मला हे होते बाबा मला त्रास होते माझ्या घरात त्रास होते पण मला तुम्ही जा काम इकडनं. करायचं ना. आय डोंट वॉन्ट टू वर्क विथ यू सर. आय डोंट वॉन्ट टू गो. प्लीज हेल्प मी सर. काय आहे ग? आ, मगाशी माझा नवरा मला लय मारतो यार आता कडकड इंग्लिश मध्ये बोलते यार काय बाई यार तू हा इंग्लिशचं सोडा ना सर. ते 2 वर्ष दुबईला त्या शेखच्या पोरांना सांभाळायचं काम करायचं म्हणून इंग्लिश येतं. तिथं इंग्लिश बोलायला लागायचं, त्यामुळे धडा धडा इंग्लिश बोलता येतं. तू दुबईला होतीस 2 वर्ष वय लय झक काम होतं साहेब. काही टेन्शन नाही, पोरांना गाणी लावून दिली की नाचत बसायची. लय पैसे मिळायचे. पण या माणसाला कुठं बघावताय माझं सुख. अगं वा अगं परत वा बोलावून आणलं मला लगेच. मला का नाही बघवणार का तुझं सुख हा? आली मोठी तोंडवर करून म्हणायला काय ठरलं होतं आपलं काय ठरलं होतं? काय ठरलं होतं 2 वर्ष दुबईत राहायचं तिथनं परत परत भारतात यायचं इकडे ठरलं होतं का नाही हा, हा? ठरलं होतं मग. हिचं पोरग म्हणतंय मला दुबईत राहायचं तिथं बसलंय डोक्यावर रुमाल टाकलाय कुकरची रिंग टाकली आणि म्हणती उठावर चला उठावर चला मोठी स्वप्न आहेत माझ्या पोराची. अगं लय मोठी स्वप्न हा. मला पाण्यात भिजवताय म्हणतोय वल्ला हबीबी वल्ला हबीबी त्याची स्वप्न सांगते मला काय ठरलं होतं जिज्ञासू भारतात येऊन शिकल हा, माहितीये. पोराचं नाव काय जिज्ञासू मग तुम्ही त्याला घरी सगळे जिजू जिजू असं म्हणताय का काय हे जा हे जा भंकस करताय वय नाही आय एम जस्ट यू डोंट इवन पृथ्वीक. No, he's This making is not the way you speak to my boss, Prithvik. he is making fun of our son. He's not making fun of your son's name, Prithvik. He's just trying to say the name. He's not even trying, Vatsala. He's not even trying. मला एक कळत नाही तुम्ही दोघं एकमेकाशी इंग्लिश मध्ये का बोलताय मला हेच कळत नाहीये आम्ही काय मुद्दाम बोलतोय होय काय तुम्हाला सांगू 2 वर्ष ही दुबईत होती तिकडे इंग्लिश मध्ये बोलायचे सगळे मी तिकडे मक्खीजानकडे ड्रायव्हर आहे तिकडे 24 तास नुसतं इंग्लिशच कानावर बाद 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 पडतंय मेंदूत अख्खं इंग्लिश फिट झालंय
तुम्हाला सांगतो बोलताना पण वाईट वाटतं. एक काळ असा आला होता मातृभाषा विसरलो होतो. रोहित माननकडे एक्स्ट्रा क्लास लावला तेव्हा कुठं मातृभाषा जमल्या. परत मिळाली. ते सगळं जाऊ द्या, तुम्ही माझ्या घरात जा. तुम्ही डेंजर भांडताय. नाही, साहेब, आणि ज्या पद्धतीने भांडताय ना ते मला पचत नाही आहे. माझ्यासारख्या माणसाला तुम्ही जाय कडनं. नाही मला नाही या जायचं, अजून पण साहेब. म्हणतोय या माणसाकडे नको काम करू, लोकात आपली चितू होईल. त्या बंबानी आणि अवजाच्या ड्रायव्हरला कळलं ना तू इथं काम करते तर ती मला ट्विटरवरती ब्लॉक करत्याल. एक मिनिट, माझ्या घरी काम केलं म्हणून तुम्हाला ब्लॉक करतील? हा. काय होतं एखाद्या माणसाला इंग्लिश येत नाही तर जाऊ दे ना. नाही लोकांना चालणार नाही. लोक काय म्हणतील? काय हा? म्हणतील? हे बघा जिज्ञासूची आहे गौरव मोरेकडे काम करतोय बाबा, त्याला इंग्लिश पण येत नाही. नग नग काय होत नाही कोणाला कळलं तर. आता सांगते मी सगळ्यांना काय काय होत नाही बघा. गौरव मोरेला इंग्लिश येत नाही. इंग्लिश येत नाही. माझ्या बाजूने की कोणाच्या बाजूने हे कशाला बोलताय? काय कळू दे ना लोकांना. काय फरक पडतोय? काय फरक पडतो म्हणजे? अरे पण एक मिनिट थांबा. नाही येत मला इंग्लिश. काय फरक पडला? पण हाय ना, मी आज स्टार आहे का नाही? हे काय ऐकलं हे 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 बोलत. हा म्हणजे मला ओळखतात ना बाहेर लोक. 4 लोक मला ओळखतात. आपली इज्जत आहे यार. तुम्ही सारखं आपलं इंग्लिश येत नाही नावलं कधीपासून. हा तुम्ही एक काम करा, तुम्ही जा माझ्या घरात बस. तुमचं भांडण मिटवा, माझ्या घरात जा. नाही भांडण कुठे मिटायचं. पण जाणार नाही. अशी कशी जाणार नाही? मी जाणार नाही. मी इथंच काम करणार. दिस इज द लास्ट टाइम आय एम टेलिंग यू यू आर कमिंग विथ आय एम नॉट गोइंग एनिवेअर. सिट या या पायवर करून लेट्स बसा. टॉक कामली. पायवर करून बस. झाडू मारतो मी. या लेट्स टॉक कामली. या लेट्स टॉक बिझनेस. या लेट्स टॉक बिझनेस. आय एम टेलिंग काय विषय आहे स्किटचा? गौरव मोरेला इंग्लिश येत नाही, हा स्किटचा विषय आहे. हा आणि हे लोक हे घरात माझी झाडू मारत होती, आता मला झाडू मारायला लावलाय. हा स्किटचा विषय आहे. एक विषय मी देतो. रिक्षा ड्रायव्हर म्हणतो गौरव मोरेला मैं तुमको लेके नहीं जाएगा, आणि गौरव मोरे रिक्षा ड्रायव्हर म्हणतो घ्या करा स्किट. काय लावलंय लोकांनी फालतूगिरी. नको बघू माझ्याकडे. वाजव. वा वा वा, क्या बात आहे. जोरदार टाळ्या. आम्हाला पण स्किटचा विषय खूप म्हणजे खूपच आवडला. मस्त प्रहसन. प्रसाद दा. गौरव मला काय वाटतं, तुला इंग्लिश येत नाही काय प्रॉब्लेम नाही, मला इंग्लिश येत नाही काय अडलं नाही. कळलं? माझं मराठी शुद्ध आहे, तुझं तेही नाही, पण काय अडलं नाही. मला वाटतंच काहीतरी बॉम्ब पडणार आहे. पण गौऱ्या, तू जे बोलतोस ते इतकं रंजक असतं की तुला इंग्लिश येत नाही बीत नाही. खरंच आम्हाला कधीच काही फरक पडला नाही, पडणारही नाही. मजा आली. वंडरफुल. सही. मॅड परफॉर्मन्स होता. मला संकल्पना खूप खूप जास्त आवडली. मला असं वाटतं तुमच्या दोघांचंही इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषांवरती खूप छान प्रभुत्व आहे. त्याचा खूप सुंदर वापर या मंचावर केला जातो. गौऱ्या, मला असं वाटतं की इंग्लिश नाही आलं तरी चालेल. चामची भाषा युनिव्हर्सल आहे आणि आम्ही ती सगळेजण समजतो आणि प्रत्येक वेळेला तू तुझ्या चामने आम्हाला भुरळ घालतोस, याचा आनंदच आहे. पीपी मस्त दिसतोयस. ही मिशी हा गेटअप तुला खूप सूट करतोय. मजा आली. मस्त रंगवलत. थँक्यू. मंडळी, आपण आपल्या प्रवासाचं ठिकाण निवडू शकतो, पण सहप्रवासी निवडणं आपल्या हातात नसतं. चला तर बघूया अशाच एका सहप्रवासाची धमाल कॉमेडी जी घेऊन मंचावर येत आहेत चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्य महारथी समीर चौगुले. एक्सक्यूज मी जरा माझं रिझर्वेशन आहे. या सीटवर रिझर्वेशन आहे माझं. उठायला लागेल ना म्हणजे. हां रिझर्वेशन असतं ना. माझं पण राम राम. नमस्कार. कसं काय? बरं आहे. आपण ह्युमन बिईंग म्हणजे आपण ह्युमन बिईंग ना. माकडापासून झालो ना आपण. ह्युमन ह्युमन ह्युमन. एकदा तरी ह्युमन.
जोक आवडला नाही काय फेका खिडकीतनं बाहेर आव. आग लागली त्या विनोदाला ती बाकी मस्त. तुम्ही कसे आहात? मला काय झाड भरले बी मस्त आहे. बसने हत्ती केलंय. जोक आवडला नाही काय ठेका खिडकीनं बाहेर वासाडी पडली असल्या जोकवरती. जरा आणखी जोरात वाजायला पाहिजे होता नाही. म्हणजे बसने निघालोय कुठे? रत्नागिरीला जातोय. होय काय? हं. मी पण नाही रत्नागिरीला, चिपळूणला जातोय. अहो, मग फक्त चिपळूणला जातोय सांगा ना. मी पण नाही रत्नागिरीला. हे काय वाक्य आहे? हा पण नाही आवडला जो भिडकीनं टाका बाहेर. मजा येते मजा येते. आय, बाई गं. रत्नागिरीला काय आंबे चौकाला जाता बाय? अरे आंबे चोखायला कसं असं बोलतात का? आंबे खायला निदान असं तरी म्हणा ना. रत्नागिरीला सगळे आंबे खायलाच जातात का? दुसरी कामं असू शकतात. वेगळं काम आहे माझं जरा, त्यासाठी चाललोय. म्हणजे असंच शूटिंगसाठी चाललोय. म्हणजे असंच ना. हं. शूटिंग करता हो काय? हं. आर्मीत हाव का जस्ट डुकराची शिकार वगैरे मारतो? शूटिंग चित्रपटाचं शूटिंग असतं ना, त्या पिक्चरच्या शूटिंगसाठी चाललोय मी. म्हणजे शूटिंग बघायला एवढं लांब जाता होय? तर कमाल झाली या माणसाची. बायको नाही ओरडत? अहो, मरायला शूटिंग बघायला एवढा लांब कशाला जाईन मी? तेच म्हणतो. शूटिंग आहे, मी ऍक्टर आहे. ऍक्टर सिनेमात चित्रपटात कामं करतो मी. म्हणजे तुम्ही हां ऍक्टर आहो? हां. हल्ली असलं चिरं पण घेतात? एक म्हणून काय? नाही नाही तसं ना. आमच्या गाली कसं असं चिकन चेहरे घ्यायचं ना पिक्चर मध्ये. हा मग म्हणजे आपलं जस्ट बोललो बाकी काय नाही. काय जमाना आलाय. बरं हे बघायला कुठे मिळलं? काय? हे आता कायसा बोललं होतं? हा ते हास्यजत्रा करतो मी त्याच्यात आहे ते. हो काय? हास्य महाराष्ट्रात. अरे जत्रा. माझ्या घराच्या शेजारी म्हालसादेवची जत्रा असते, ती मी बघायला जात नाही कधी. हास्य जत्रा कुठे बघू? हो वेलच नाही माझ्याकडे. काय समजलं? वेलच नाही. ठीक आहे, नका बघू हास्यजत्रा. नाही मी टीव्ही बी काही बघतच नाही ना. हो, ठीक आहे, नका बघू ना हास्यजत्रा. हो फालतू वेल कशाला घालवता? बोललोय तुम्हाला हास्यजत्रा बघा, बोललो मी. आल्यापासून एकदा तरी बोललो हास्यजत्रा बघा म्हणून. कशाला सांगताय मला? नाही फालतू वेल कशाला घालवता? बघूच नका. हास्यजत्रा बघू नका तुम्ही. नाही बघायचं काय वेळ? आता माणसाला डोले तो माणूस बघणार आहेत ना. कपडे बाकी देशासाठी काय केलं? देशासाठी काय केलं म्हणजे? हो आपला देश आहे ना, भारत देश. हा. भारत माझा देश आहे. त्या देशासाठी काय केलं? मला प्रश्नच नाही कळला. नाही कसं आहे, देशासाठी ज्या माणसाने केलेलं आहे ना, तो माझ्या माणूस शेजारी बसत आपला बरं वाटतं. आणि तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही. म्हणजे म्हणजे तुम्ही देशासाठी काहीच केलेलं नाही. काय करायला पाहिजे? देशसेवा. एक मिनिट.
नाही नाही गेली हो. नाही गेली हो ना, जाऊ दे ना, कोणी जबरदस्ती केला नाही का तुमच्यावर. आपण एखाद्या माणसाला नाही मग त्याला आपण तरी काय करणार ना. जाऊ दे, आपल्या काय करायचं आहे. बाकी संशोधन वगैरे काय केलं आहे काय? नाही म्हणजे एखादा शोध वगैरे काय लावला आहे? कसला शोध? नाही म्हणजे ज्याच्यामुळे अख्खं जग बदलून झालं असा एखादा शोध. कशाला लावायला पाहिजे? जग बदलून द्या असा शोध कशाला लावायला पाहिजे? मी नाही लावला. प्रत्येकाने उठसूट शोध लावायलाच पाहिजे असा नियम आहे? मी एक साधा माणूस आहे, साधा नागरिक आहे आणि प्रवास करतोय बसनी. एवढं पुरेसं नाहीये? नाही म्हणजे तुम्ही शोध पण लावलेला नाही आहे. नाही लावला मग? नाही ते जाऊ दे. नाही लावलं तर नाही लावला. म्हणजे शोध आणि संशोधन ह्या टाईपमध्ये तुमचं काहीच घडलेलं नाही आहे. नाही घडलं. काय घडायला पाहिजे मला सांगा? नाही. काय घडायला पाहिजे? नाही घडायला नाही पाहिजे. आणि समजा घडला तर काय वाईट होणार आहे मला सांगा त्याच्यातनं? वाईट नाही होणार आहे. त्याच्यात काय नका लाव ना. आणि मी काय म्हणतो, हा तुम्हाला अडचण नाही काय शोध लावायला एखादी? देशाची सेवा करण्यात तुम्हाला कोणी अडवलं नाही का आतापर्यंत? फावल्या वेळेला देशाची सेवा करायची. नाही ते शूटिंगा बिटिंगा मारत बसता, त्याच्याऐवजी संशोधन केलं असं बरं झालं. काय बोलताय? नाही लावला शोध, काय फरक पडतोय? संशोधन नाही केलं, काय फरक पडतोय? गप्प बसावं, बोल नका माझ्याशी. काय या माणसाचं करायचं? डोक्याला ताप. काय देश सेवा नाही संशोधन. ऐसे लोग सिबल आते ये की करते. जा जरा. बने मग बने. 2 मिनिटं बसा ना इकडे. बसा ना गेली. संशोधन नाही काय नाही याचा अर्थ तुम्ही कर्तृत्व शून्य आहो. अरे तुम्ही डायरेक्ट तोंडावर कर्तृत्व शून्य म्हणताय. आपली ओळख पाळख आहे का हो मला सांगा? नाही. मग कसं डायरेक्ट म्हणता तुम्ही? मगातपासून मी शांत आहे, मी चिडलेलो नाहीये. डायरेक्ट कर्तृत्व शून्य म्हणायचं नाही. लक्षात आलं तुमच्या? नाही, नाही. गप्पा बसा. नाही पण तुम्ही बोलायचं शोध पण लावलेला नाही. नाही लावला, काय फरक पडतोय? नाही, एखादा फरक म्हणजे काय फरक काय पडत नाही, पण लावला असं तर बरं झालं. गवायचा बोल नका, जरा शांत बसा. डोक्यात जाऊ नका जरा. नाही ते बरं? आंदोलन वगैरे काय केलं होय काय? म्हणजे एखादा मोर्चा वगैरे कुठे काढला होय? नाही. बापरे काय माणूस आहे. देश सेवा नाही, शोध नाही, संशोधन नाही, लोकांच्या लक्षात राहायला अशी ऍक्टिंग पण केलेली नाही. एक मिनिट. हे शेवटचं कशाला बोललात तुम्ही? लोकांच्या लक्षात राहत नाही अशी ऍक्टिंग करत नाही, हे कशाला बोललात तुम्ही? माझ्या लक्षात नाही ना तुम्ही? टीव्ही बघता तुम्ही? नाही मला वेळ आहे कुठे? अरे मग कशाला बोलता? एक तर स्वतः टीव्ही बघायचं आणि लक्षात राहत नाही म्हणून सांगायचं. गप्प बसा हो जरा. वेळ नको काय टीव्ही गप्प बसा ना जरा, शांत बसा ना जरा, गप्प बसा. आपल्या काय करायचं मरू. नसताना उगली कट 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 कट. इधर बैठो, 2 मिनट बैठो नाही. इधर बैठो ना. इधर आओ ना, बैठो नाही. आता ही नाही यार, ये कारण नसताना. इधर 2 मिनिट आओ ना इधर. एक बस फुल आहे म्हणून ये थांब रे. खाणार काय बिस्किट? क्रीमचं बिस्किट आहे. किरीम काय क्रीमचं बिस्किट. म्हणजे? क्रीमचं बिस्किट माहिती आहे का तुम्हाला? ते म्हणजे तुम्हाला असं वाटत झाली 2 बिस्किट आहेत पण मध्ये उघडून बघितलं ना ते क्रीम असते का नाही याला. हे चाटून घ्यायचे. मला शिकवतोयस क्रीम बिस्किट कसं खायचं ते? मला माहिती नसेल क्रीम बिस्किट. नाही मजा येते खायला. गप्प बसाव जरा. हो. थांबा. डोक्याला ताप. ही बस फुल आहे म्हणून, नाही तर दुसऱ्या जागेवरून बसलो असतो मी. बिस्किट नसतं तर मी सोप्यावर असतो. कुठं खाणार? बिस्किट परवडत नसेल. ए हे काय खाता हवाय? किवी. पेरू नाही. बरोबर परवडत नसेल. ए पेरू कशाला पाहिजे? नाही परवडत नाही म्हणजे ह्याची किंमत माहिती आहे किती? 20 रुपयाला 6 पेरू मिळतात तुझे. 100 रुपयाला 2 मिळतात हे किवी. तू मला शिकवतोयस? माहिती आहे मी कोण? ओळखतोस मला?
हा आमच्या एरियात आंब्याची पहिली पेटी माझ्या घरी येते. 5,000 रुपये असतात ना 1 डझनचे, तेव्हा आंबा खातो मी. तू मला काय शिकवतोयस? पण पेरू नाही ना त्याच्यात. अरे काय पेरू पेरू लावला? पेरू 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 नाही एवढं पेरू, मला लात मारेन पेरूला मी त्या. एवढा पोटात जातो त्यापेक्षा अडकतो इकडे. फालतू फळ आहे ते. पेरू 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 वाजवेन पेरूला. इकडे बघ रे, आत्या बघ तिकडे बघ. फालतू पेरू. परत पेरूचं नाव घाला, डोक्यात घालेन. चिडता वय, शांत बसा ना. आता पेरू नाही आवडत, हा त्या पेरूला कशा घालता वय? मग माहित आहे गप्पच तू पेरू पेरू म्हणतोय मला. मी काय जबरदस्ती केली ए, काय? गप्प आहे ना. शांत बसा, फोन आलाय. हॅलो, हा शकील चिकनवाला तुम्ही आहो काय? सॉरी, रॉंग नंबर. हा अरे तुझा रॉंग नंबर आहे ना, मला काय विचारतो? तुझ्या ना मोबाईलवर फोन आला ना, मला कशाला विचारतो तू? नाही, मला कधी रॉंग नंबर येत नाही ना अरे म्हणून. मग मला येईल तुझ्या फोनवरून, मला येईल रॉंग नंबर. अक्कल आहे तुला? चिडता वय कशाला? अरे गप्पा बस तू. शांत बसा ना. चिडून काय मिळणार आहे? माणूस घेऊन गप्पा माझ्या बाकी काय आहे? गप्पा बस. डोकं वाट लावले डोक्याची माझ्या. नाही बरोबर ते सगळं. मी काय म्हणतो, तुमचा जन्म सर्वपित्री अमावस्येला झाला काय? का? तुम्हाला काय येतच नाही. ए तुला काय येतं रे? तुला काय येतं? तू काय काम करतोस मला सांग. काय काम करतोस तू? मी हा? मी स्टेशनवर बोर आणि सुंट्याच्या गोळ्या विकतो का नाही? अरे तुझी लायकी आहे सुंठेच्या गोळ्या तू विकतो आणि मी देशसभा काय केली, शोध कुठले लावले मला विचारतो. संकराशी डोक्यात जातोय. रॉंग नंबर आला बघा. ए गप्पस. हॅलो, मी जरा बिझी आहे का, नंतर फोन कर मला. टाळकं सटकलंय सांगतो तुला मी. मला सांगतोय यार, बेटा यार इधर नहीं यार, इधर आना यार. बायकोचा फोन होता. हो एकच आहे. हो. काय माणूस आहे. देश सेवा नाही, संशोधन नाही, पेरू नाही, शोध नाही, बायको पण एकच आहे. अरे एकच बायको असणार. तुला किती बायका आहेत रे? माझं लग्न झालेलं आहे. अरे लाज नाही वाटत का मग तुला? मला कशाला सांगतोस रे? फोन घ्या, फोन. माहिती रे. हॅलो, हा समीर चौगुले बोलतोय. कोणाचा सत्कार करायचा माझा? अरे फालतू माणूस आहे यार मी. देश सेवा करत नाही, शोध नाही लावलं, मारे पेरू नाही, कशाला करताय? लात मारून हाकला मला. ए ए ए बस थांबो. ए ड्रायव्हर बस थांबो. अरे तुला नाही बोललो रे. तू आहे का ड्रायव्हर? गप ना जरा. ए ड्रायव्हर बस थांबो, मला उतरायचंय. नाही हाकला मग मला. चला बस झाला, चल. ए बाईक बाजू चल. अरे बाई, अरे, अरे, डिटेलिंग खतम घ्या. चल जरा. काय माणूस आहे सारा. हो 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 हो, इकडे या. मी काय म्हणतो, शूटिंग मधलं वेळ भेटा तर संशोधन करा थोडासा. क्या बात है! आम्हाला हा प्रवास खूप आवडला. कडक परफॉर्मन्स. प्रसाद दा, वा वा, अप्रतिम. बसल्या जागी खतरनाक परफॉर्मन्स दिला तुम्ही दोघांनी. मोरे, सम्याच्या जागी मी असतो ना, मी कुत्र्यासारखा मारला असतो. इतकं इरिटेटिंग होतं ना, म्हणजे तुझा परफॉर्मन्स इतका बाप होता की तो इतका इरिटेटिंग वाटायला लागला शेवटी की असं वाटलं आता विनोद नाही, याच माणसाला खिडकी बाहेर फेकून द्यायला पाहिजे. लाजवाब. आणि बसल्या जागी काही उद्योग नाही, फक्त काड्या घालण्याचं काम करतात अशी माणसं. पण ते इतकं मायन्यूट केलंस तू मोरे, मजा आली. सम्या, लाजवाब. म्हणजे बघताना असं वाटलं की तो ते इव्हेंट इतकं अप्रतिम आहे. त्या चिडचिडीचा तुझा ग्राफ हळूहळू वाढत जाणार. फार माइंड ब्लोईंग, मजा आली. वंडरफुल. सई, मजेदार परफॉर्मन्स होता. मला असं वाटलं की स्क्रिप्टला असं काहीतरी सुरुवात मध्य शेवट असं काही नव्हतं. इट वॉज रॅन्डम आणि असा फ्लो होत होतं. म्हणजे खऱ्या आयुष्यात संवाद कसा घडेल तसा संवाद तुम्ही इथे घडवून आणलात. मला मागचे जे प्रवासी होते त्यांचंही खूप कौतुक करायचं आहे. सगळ्यांची कामं अप्रतिम. जीव खूप छोटा होता पण ते जाणून तुम्ही कमी वेळात इफेक्टिव्ह परफॉर्म केलं असं मला वाटलं. मोरे मस्त. आज समीरदा तू मोरेंना बागडू दिलंस आणि त्याचा तुम्ही
त्या सुवर्ण संधीचा यू मेड द मोस्ट ऑफ इट असं मला वाटतं. त्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन. मजा आली. लवली. मंडळी, एका बँकेच्या लोनच्या चक्रव्यूहात अडकलाय एक सामान्य माणूस, पण त्यातून आपल्याला हास्याचा पुरेपूर व्याजदर मिळणार आहे हे मात्र नक्की. हे प्रहसन घेऊन मंचावर येत आहेत कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम, दादरचा अमोल पालेकर, ओंकार राऊत आणि पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनी. एक्सक्यूज मी, MSJ बँक? नाही, ताडी विक्री केंद्र. अरे काय? अहो, बँकेत येऊन काय विचारता? MSJ बँक. राणीच्या बागेत जाऊन गेंड्याला विचाराल, राणीची बाग. मी कशाला जाऊन गेंड्याला विचारू? अहो तिकडे बोर्ड असतो. मग इथे काय निरा थंड मिळेल असा बोर्ड वाचून आलात आतमध्ये? हे तुम्ही बँकवाले सरळ उत्तर देऊ शकत नाही का? काय काम आहे, लवकर बोला निघा. मला थोडी इन्क्वायरी करायची होती. 3 नंतर या, लंच ब्रेक चालू आहे. काय माझ आहे रे या लोकांना? जाऊ दे, मला ते थोडं होम लोन साठी विचारायचं होतं, त्याच्यामुळे काय, सर? मी आता एक्सक्यूज मी सर. 3 सर, होम लोन साठी आलात तुम्ही? हा. सर आधीच सांगायचं सर. या ना सर, या प्लीज प्लीज या. या बसा सर. सॉरी. नवरा बदल आहे हिच्या आशीला. या बसा सर. द्या द्या पिशवी द्या सर, ठेवा इथे. अरे बसा ना, बसा सर. thank- होम लोन साठी आलायत ना? हो, home loan साठी. आधीच सांगायचं. बोला, काय सेवा करू मी तुमची? काही नाही, मला थोडस होम लोन पाहिजे होतं. ओके. फॉर्म देऊ का तुम्हाला? मी आलो होतो त्या दिवशी, फॉर्म घेऊन गेलो आणि फॉर्म भरलेला आहे मी. हा बघा. अरे वा वा. हा फॉर्म. यस. वाह, क्या बात है. अरुण कदम, फॅन्टॅस्टिक. हे काय सर, अदर नेम्स चासला? नाही ते अरुण कदम आहे सर. ओ सर, तुम्ही 2 नोव्हेंबर 1965 चे आहात? हा. अरे शाहरुख आणि मी एकाच दिवशी जन्माला आलोय. वा 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 सर, तरी एवढा फरक. तो बांद्रा कार्टर रोडला राहतो, मी खारटरला रोड राहतो. इकडे होम लोन साठी आलेले आहात सर तुम्ही? हरकत नाही सर. सर फॉर्मचं जाऊ द्या, तुम्ही रिलॅक्स व्हा. मी आमच्या सरांना बोलवते, ते तुमच्याशी बोलतील. हा. अरे येस. हॅलो ओंकार सर. येस सर, एक व्हॅल्यूड कस्टमर होम लोनसाठी आलेत. येस या सर. येस, थँक्यू. हॅलो, मी व्हॅल्यूड आहे? हो सर, ऑफकोर्स. म्हणजे सर अमूल्य, सर अमूल्य. हॅलो, मला एक मूल आहे, मी अमूल नाही आहे. काय पण बोलता तुम्ही? सर तुमच्या कॉमेडीचा मेडिक्लेम काढलाय सर? काढून घ्या सर, ती मृत्यूशय्येवर आहे सर. मिस प्रिया, थँक्यू वेर सर. इज ही? मौत का कुवामध्ये कामाला आहेस? हे काय शर्ट घातलंयस तू? उद्यापासून नीट कपडे घालायचे. व्हेर इज ही? हॅलो सर. हॅलो. What's his name? अरुण अरुण कदम सर. हॅलो. ओंकार राऊत, ब्रांच मॅनेजर. हाऊ कॅन आय हेल्प यू सर? टी, कॉफी, काही थंड? बसा ना, बसा. अरे वसर, मी आईची पेन्शन करायला येतो, तो वसर ढुंकून बघत नाही. तिकडे पैसे मोजतो तर बोलतात, तिकडे जाऊन मोजा. आज डायरेक्ट चाय कॉफी. हा नाही हो, कसं होतं ना, खूप गर्दी असते बँकेमध्ये सतत, त्यामुळे प्रत्येक कस्टमरकडे लक्ष द्यायला मला वेळ मिळत नाही. बाकी बोला. कितीचं लोन हवंय तुम्हाला? हो, काय झालं, जुनं जे घर आहे ना माझं, ते मी विकणार आहे आणि त्याचे काही थोडे पैसे मिळतील. मला फक्त उकून 50 लाख रुपये कमी पडते. उकून 50? सर मग 1 लाख वाढवा ना तुम्ही. काय तुम्ही उकून 50 घेतले आणि आम्ही चुकून 50 दिले तर? मस्करी करतोस बसाडे. आय एम सो सॉरी.
आय एम सो सॉरी, तसं म्हणायचं नव्हतं मला. बट मला सांगा ना, कितीचं घर आहे, म्हणजे किती BHK आहे, कुठे आहे? घाटकोपरला आहे. ओके. 2 BHK आहे. म्हणजे 1,19,00,000 होतात त्याचे. सर 2 BHK हल्ली कोणाला पुरतो सर? माझ्या मते 4 BHK तरी तुम्ही घ्यायलाच पाहिजेत. आणि लोनचं टेन्शन घेऊ नका, ॲडिशनल लोन आम्ही सँक्शन करू. अरे नाही 4 BHK नको, अरे 2 BHK पाहिजेत. लोन द्यायला आम्ही आहोत ना सर. हां. त्याचं टेन्शन तुम्ही कशाला घेताय? तुम्ही घर घ्या 4 BHK. अरे तुमचं काय आहे? मला 4 BHK नकोच आहे, मला 2 BHK पाहिजे. तुम्ही लोनचं कसं करायचं तेवढं सांगा. सोपं आहे सर. आधी आंब्याच्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या, त्याच्यामध्ये मीठ घालायचं, तिखट हॅलो घालायचं. मॅडम, चांगला विनोद सुचत नसेल ना तर सुट्टी टाका आणि घरी जा. हा पारंपरिक विनोद मला नका ऐकू. वास्को द गामा, द प्रसाद ओक आणि अरुण कदम पथनाट्य करायचे ना, तेव्हाच आहे विनोद हा. हे तिघं तुम्ही म्हणजे पथनाट्य करायचं तुम्ही? हो. कोण बसवायचं कोण? सचिन गोस्वामी. गोस्वामी एवढे जुने आहेत? जुने आहेत. शेवटचा डायनोसॉर त्यांच्याच टोमण्याने मेलाय. चंद्रगुप्त मौर्यानी त्यांना जीवन गौरव देऊन सांगितलं, आता थांबा, बस झालं. आदिलशाही संपली, कुतुबशाही संपली, मोगलशाही संपली, पण मोठ्यांच्या पेनातली शाही नाही संपले. वा वा वा. रोज उठतात आणि विनोद लिहितात, माहितीये तुम्हाला? क्या बात आहे. अरे क्या बात आहे सर. हां. पण त्या सगळ्यांची करिअर झाली सर, तुमचं काय? आय एम सो सॉरी. हॅलो, आपण लोनवर तो माझ्या करिअर नाही, नाही, पर्यंत. तुम्ही नाही, बसा मी सर, just एक- तुम्ही बसा. जस्ट शट अप. या, मी तिच्या वतीने मी माफी मागतो. तुम्ही तुम्ही मला सांगा, या बँकेत तुमचं अकाउंट आहे? होत ते आता रिटायर झालेत. बँक अकाउंट बद्दल बोलतोय सर. ते वालं, सॉरी तिथे आहे. या पासबुक. थँक्यू. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. चांगलं आहे पासबुक तुमचं. बॅलन्स वगैरे पण छान मेंटेन केलाय तुम्ही. लोन काय तुम्हाला सहज मिळू अरे शकतं. वा. पण प्रॉब्लेम कसा आहे ना सर, आता हे बघा, एवढे पैसे आपण बँकेत सडत ठेवतोय, त्यापेक्षा आपण पॉलिसीज वगैरे काढूया ना तुमच्या. हे वसवाड्यानं पॉलिसी बिलिसी नको हा? जाम पॉलिसी आहेत माझ्याकडे. अरे ऐका ना, सगळे माझे मित्र आहेत ते सगळे एजंटच आहेत. 31 डिसेंबरला ते मला पार्टीला बोलवतात. मी पितो आणि 2 जानेवारी पासून डायरेक्ट हप्ता चालू होतो. कसं? अरे टाईट मध्ये पॉलिसी माझ्यावर मारून जातात ते सगळे वसारे. आय एम सो सॉरी सर, या सगळ्यांनी तुम्हाला फसवलं सर. अरे ऑब्विसली पण आम्ही तुम्हाला फसवणार नाही होत सर. अरे पण नको ना पॉलिसी यार. सर एक छोटीशी पॉलिसी काढावी लागेल सर. सर तुम्ही पॉलिसी घेतल्यामुळे तुम्हाला लोन मिळणं सोपं होऊ शकेल. म्हणजे पॉलिसी काढली तर मला लोन मिळेल? 100%. खरं नक्की? हो Yes, yes, sir. एक छोटीशी पॉलिसी काढून टाक. येस येस. व्हेरी नाईस सर. सर तुम्ही 5 लाखाची जीवन जोरात पॉलिसी घ्या. ओके मी लगेच. वेडी आहेस का तू? आर यू क्रेझी? सर एवढ्या मोठ्या माणसाची किंमत, म्हणजे त्याच्या आयुष्याची किंमत तू फक्त 5 लाख रुपये लावलीस? काय बोलतेस तू प्रिया? उद्या समजा हे गेले, समजा हे खेकडा खात असतील. तुम्ही खेकडा खाता सर? अरे ऑब्विस. येस, हे जर खेकडा खात असतील, त्यांच्या घशात नांगी अडकली आणि ते गेले, काय सांगणार आहेस तू? आपल्याकडे फक्त 5 लाख आहेत. गेला बाजार, ते रस्त्यावर उभे असतील, खड्डा खणताना बघत असतील, बुलडोजर असेल, त्यांनी रिव्हर्स मारला, हे त्याच्या खाली चेचले गेले, मेले, काय सांगणार आहेस तू? वी हॅव ओनली 5 lakhs. जाऊ दे, ते जाऊ दे. पोट खाजवत असताना नख त्यांच्या पोटात गेला, त्यांचा अपेंडिक्स फुटला. व्हॉट आर यू गोना से दॅट वी हॅव ओनली 5 lakhs? आय एम सॉरी सर. रिडिक्युलस इज दिस. अरे काय सॉरी? मी नॉर्मल अटॅक करून मरू शकत नाही काय? अरे हे कसलं मरण आहे? नांगी घशात अडकून बुलडोर खाली जाऊन माझ्या नकानी अपेंडिक्स फुटून कसली फालतूगिरी चालली यार. अरे लोनचं काय ते सांगा रे यार तुम्ही. सर सांगितलं सर, आंब्याच्या फोडी करायच्या तुझे फोडी करी ना आता, वसाडे फालतूगिरी करू नका. आय एम सो सॉरी सर. तुम्ही बसा. तुम्ही एक लोन काढून घ्या. आपलं पॉलिसी काढा सर. 10 लाखाची ये, पॉलिसी काढून घ्या. तू प्रीमियम आय गेस 30 to 35,000 असेल. फॉर्म बिम भरायचं काही टेन्शन नाहीये सर. तुम्हाला फक्त सही करायची, बाकी सगळं आम्ही करून ठेवू. अरे पण लोन मिळेल ना? लोन मिळणार सर. सही तर करा तुम्ही. काय सर? कुठे करायची? हे बघा, इथे करून टाका. हा एकदम नाईस. छान पॉलिसी झालेली आहे. तुम्ही जीवन जोरजोरात जे आता मेंबर झालेला आहात.
अरे जीवन जोरात होती ना आपली पॉलिसी. ती 5 लाखाची, 10 लाखाची जीवन जोरजोरात. आणि 15 लाखाची जीवन रंपाट. ही नको आपल्याला. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही पॉलिसी काढली, तुम्ही आहात म्हणून आम्ही अरे आहोत. यार. आमची बँक आहे. परत कधी सेवा करायची संधी मिळाली तर चांगलंच आहे. या तुम्ही. थँक्यू 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 सर थँक्यू. ए इकडे या काय या लोनचं माझं ओ माय गॉड, होम लोन. so- ओ आय एम सो सॉरी. so- ओ आय एम सो सॉरी, सो सॉरी. मला तुम्ही लोन देणार होता. हा हा Yes, हा yes, हा आम्ही yes. विसरलो. प्रिया येस येस तुम्हाला होम लोन पाहिजे right? अरे होम लोन पाहिजे त्याच्यासाठी आलोय ना मी. बसा ना Yes, तुम्ही, yes, yes. बसा ना, बसा, बसा ना. बसा. टेन्शन घेऊ नका प्रिया. समजा आपल्या बँकेचं लॉकर आहे तुमच्याकडे sir? नाही सर मग घ्या ना तुम्ही लॉकर. त्यामुळे तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता वाढेल. लोन मिळेल मला. ऑफकोर्स लोन मिळणार ना तुम्हाला. किती पैसे द्यायला लागतील. एक मिनिट सर आपण एक काम करूया. आपण 1 लाखाची FD करूया. म्हणजे तुमच्याच बँकेतले पैसे तुमच्याच बँकेत राहतील, फक्त ते FDच्या स्वरूपात राहतील. लॉकर मध्ये इथे सही करा. या. लोन मिळेल ना. लोन मिळणार सर, लोन मिळणार. नो वरी, नो वरी. कुठे करायची सही. फॅन्टॅस्टिक सर. ग्रेट ग्रेट ग्रेट. खूप बरं वाटलं तुमच्याशी बिझनेस करून. थँक्यू. तुम्ही लॉकर केला, पॉलिसी काढलीत. व्हेरी नाईस. आणि तुमच्यासारखे कस्टमर आहेत म्हणून आमची MHJ बँक आहे. परत या कधीतरी नक्की. या. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. अरे यार इकडे तू. काय फालतूगिरी चालले यार. काय झालं सर? अरे मी लोन साठी आलो. तुम्ही मगापासून मी त्याच्यासाठी आलो. तुम्ही विसरता मी नाही तेच विसरतो. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. कामाचं एवढं मला हे दाखवा ना तुम्ही. सॅलरी स्लिप दाखवा आणली असेल तर. थँक्यू. सतत लोनचं विसरायला होतं. होम लोन साठी आलेत ते. हां थँक्यू 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 सर. थँक्यू. अरे 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 काय झालं सर? 30,000 पगार आहे. ही इज नॉट एलिजिबल फॉर 50 lakhs. सर काय आहे, तुमचा पगार ना कमी असल्यामुळे 50 लाखाच्या लोनसाठी जे निकष लागतात त्यात तुम्ही बसत नाही आहात. आय एम सो सॉरी. प्रिया जस्ट एक्सप्लेन हिम. आय विल कम. ओके. येस सर. या. सर 6 नंबरच्या काउंटरला जाऊन विचारा. एक्सक्यूज मी. इकडे या. जास्त छानपणा करू नका. इथं बेरा मी कुठेही जाणार नाही. काय झालंय काय? मी तुमच्याकडे पॉलिसी काढली. मी लॉकर पण घेतलाय. मला लोन का नाही देताय तुम्ही. अहो प्रॉब्लेम काय झालाय सर, तुमचा पगार 30,000 रुपये आणि तुमचा खर्च जास्त आहे. त्यात तुम्ही आता पॉलिसी काढली सो त्याचे हप्ते कट होणार, सो बॅलन्स कमी होणार. त्यात लॉकर घेतला, त्यात 1 लाखाची FD टाकली, सो ऑलरेडी बॅलन्स कमी झालेला आहे. सो जरा कठीण दिसतंय आम्हाला. पण अरे हे तुम्हीच दिले ना मला. मी कुठे घेतलंय वाचाड्यानो. आम्ही दिलं म्हणजे सर आम्ही फक्त सांगितलं. ते घ्यायचं नाही घ्यायचं, आपला पगार किती, आपल्याला परवडणार का हे ज्याचं त्याला कळलं पाहिजे ना सर. ते म्हणतात ना, अंथरूण पाहून पाय पसरावे. एक्झॅक्टली. अरे भिकाऱ्यानो मी नव्हतोच पसरत होतो पाय. तुम्ही पसरायला लावले मला. तुम्ही मला आधी आडवं केलं, मग पाय लांब करायला सांगितले, मग चादर टाकली त्याच्यावरती. अर्धा चादर छोटी आहे. सर मला लोन पाहिजे सर. नाही तर अख्खी बँक जाळून काढेन. नाही सर. तुमच्या दोघांना सर. कोर्टात खेचतो. सर. अरे अरुण कसं मला फसवतात. सर असं करू शकत नाही तुम्ही. Excuse me. Shut up! सर सर नाही, नाही, सर, सर, तुम्हाला असं करू बँकेत- शकत नाही तुम्ही. सर सर प्लीज तुम्ही बँकेत वा 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 वा. तुम्हा दोघांची जी काही पॉलिसी होती ती अतिशय स्मार्ट होती. व्हॅल्युएबल परफॉर्मन्स. मस्त. हा सर रसिक प्रसाद दा. वा छान. अरुण, तू व्हॅल्यूड कस्टमर असशीलच, त्याच्याबद्दल म्हणजे काही शंका नाही. पण तू या मंचावरचा व्हॅल्यूड आर्टिस्ट आहेस, एवढं मात्र नक्की. चांगला विषय होता. आणि अकाउंट होतं पण ते रिटायर्ड झालं, ही लाईन मला फार आवडली. मस्त मस्त लिहिलं होतं आणि मस्त केलं परफॉर्म तुम्ही दोघांनी पण, ओमकार आणि प्रिया. मजा आली. सई. व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. मला असं वाटलं की श्रूड मार्केटिंगचं खूप छान उदाहरण तुम्ही या निमित्ताने या प्रहसनात दाखवलं. आणि मला पॉलिसीजची सगळी नावं विशेष आवडली. अरुण दादा, तुमच्यासाठी टेलर मेड रोल होता. आणि आज खूप वेळा सचिन सरांचा उद्धार झाला. पण मला असं वाटतंय की इतकी वर्ष कन्सिस्टंट राहणं इज नॉट अ जोक. आणि त्यांना ती कला अवगत झाली आहे. त्यामुळे त्याच्यासाठी त्या दोघांचं करावं तेवढं अभिनंदन कमी आहे. मजा. छान छान होतं. लिहिलं पण छान होतं. तुम्ही परफॉर्म पण चांगलं केलं. मंडळी, आजच्या
आजच्या भागात हा हास्य प्रवास इथेच थांबवतो आहोत. भेटूया पुढील भागात. उद्याच्या भागात देखील कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेची टीम आपल्यासोबत असणार आहे. तेव्हा बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. 4 वार हास्याचा संवाद.